भांडरा चालू होता इथं भांडाराला शंभू गुड मॉर्निंग मित्रांनो. तर आपण आता शिरोलीमध्ये आहोत आणि आता आपल्याला बद्रीनाथसाठी प्रवास चालू करायचा आहे आणि सकाळीचे 5:30 वाजलेत आणि आता इथं आपल्याला 110 किलो काहीतरी 120 किलोमीटर काहीतरी घातलं आहे आपल्याला आणि आता सर्वजण निघाले आहेत. तर आपण पण निघूयात आणि समोर तुम्ही व्ह्यू बघता आपल्या हॉटेलच्या. तुम्हाला काल तर दाखवलं मी सर्व निघाले हॉटेलपासून इथं बसतो पण इथलं आता सोचा था अच्छे कपडे पहनूंगा तो इधर तो जादू बन गया. यू गया यू आया भाई. यू गया यू यायची आमची हालत जाम खराब झालेली आहे चालून कारण की केदारनाथ ट्रेक ते स्वतःने चालून गेला पूर्णपैकी. भले काय असो ते पाय वगैरे सुजलेला तरी पण त्यांनी चालत केला. माणसाला प्रणाम. तर आता बद्रीनाथ जाण्यासाठी आपल्याला आता 40 किलोमीटर बाकी आहे आणि आपण एक दर्शन करण्यासाठी आलो जोशी मठला आलेलो आणि समोर कमांड दिसते आपल्याला इथे शंकराचार्याचं मंदिर आहे. नरसिंह मंदिर. मित्रांनो मी कालच्या ब्लॉगमध्ये बघितलात की आपण उखी मठला गेलेलो म्हणजेच केदारनाथचं मंदिर जेव्हा 6 महिने बंद असतो ना तेव्हा शंकरदेव तिकडं उखी मठला येतात जे 6 महिने तिकडं पालखी असते. आणि आता आपण बद्रीनाथचं बोलायला गेलो ना की बद्रीनाथचं 6 महिने मंदिर बंद असल्यावरती देव जोशी मठला असतो म्हणजे त्या जोशी मठला पालखी असते. तर असंच रहस्य आहे. हा मंदिर असं काय खूप छान मंदिर आहे. मित्रांनो 4 धामला येतं तर अशा काही मंदिरांना नक्कीच भेट द्या कारण की खूप छान छान मंदिर आहेत. जसं की उशीमठ बघितला उखीमठ बघितला आपण आणि आता जोशीमठ बघितला. आपल्या इथून जायचं बद्रीनाथला. आता बहुतेक काहीतरी 40 किलोमीटर इथून आहे तर निघूयात ट्रॅव्हलिंगसाठी.
मित्रांनो आपण माणागावला पोहोचलेलो आहोत आणि समोर दिसते आपल्याला चीनची बाउंड्री. पुढे गाड्या जाऊन देत नाही इथं वरती चीनची बाउंड्री आणि आपल्याला माणागावला जायचं. आपण माणागावला पोहोचलो आणि समोर कमांड दिसतं आपल्या इथं. किती चालायचं आपल्याला माहिती नाही आणि मंदिर पण कुठलं आपल्याला माहिती नाही एवढा. तर आपण जाऊयात आतमध्ये. आतमध्ये जाऊनच समजा आपल्याला. चला. आपण आता पहिले गुफेवर आलेलो आहोत. गणेश गुफा दिसत समोर आपल्याला. हे बघा. गणेश गुफाचं दर्शन घेऊन पुढं चालत आहे. म्हणजे थोडंसं वरती आहे, अजून चढण वगैरे आहे. आणि समोर आपल्याला व्यासपोथी दिसते. आणि हा जो समोर रोड दिसतो ना आपल्याला, हा समोर रोड इथं ॲक्च्युली भारतातल्या गाड्या अलाउड नाहीत, कारण की ती चीनची बॉर्डर आहे. ती फक्त फौजी जाऊ शकतात. आणि आपण पूर्ण बॉर्डरवरती आलेलो आहोत. एकदम वरच्या टोकाला आपण आलेलो आहोत आणि वरतीच त्याच्या बॉर्डर येते समोरच. तर तर जाऊयात, गुफेचं दर्शन घेऊया आपण. एंट्री केल्यावरती बघितला भारतातला पहिला गाव माणागाव. आणि इथं वरती मग मंदिराची गुफेत आलेलो. आणि इथं दिलेलं आहे भारतातली पहिली चहाची दुकान. हे बघा तुम्हाला दाखवतो. 1982 साल. तर आता आपण आलेलो गुफेत जाऊन दर्शन घेऊ गुफेचं. भारताच्या पहिल्या चहाच्या दुकानावरती आलेलो आणि पण चहा बघतो इथे समोर. आणि हा चहा आणि समोर चीनची बॉर्डर दिसते तुम्हाला. चहाचा आनंद घेऊ आणि घेतलेला लोडचा खांब काढावा. वरून आपण आलेलो आहोत कुंडामध्ये आंघोळ करायला. म्हणजे आंघोळ करू आणि आंघोळ करून बद्रीनाथांचं दर्शन घेऊ आपण. चाललो आहे खाली आपण. खाली पुन्हा थोडंसं तर जाऊया. पुढे येऊन आपण आपल्याला दिसलेलं आहे मंदिर. समोर मंदिर दिसतं आपल्या बद्रीनाथ. आणि आपण आता आंघोळ करू कुंडामध्ये. आणि आंघोळ केल्यानंतर भेटू तुम्हाला. तर असं एक मंदिर जवळच आहे आणि समोर फक्त एक कुंड इथे आणि हा समोर मंदिर बद्रीनाथ. जाऊयात खाली. आंघोळ वगैरे झाले, मस्त आंघोळ वगैरे करून आपण चालू मंदिरमध्ये. समोर मंदिर दिसतं आपलं. जायचं मंदिरमध्ये. कॅमेरा अलाउड आहे की नाही माहिती नाही मला. ओके, तेवढा प्रयत्न तेवढा शूट करतो. अशा प्रकारे आपली चारधाम यात्रा कंप्लीट झालेली आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने झालेली आहे. भले जरासं पाऊस तर क्लायमेट वगैरे चेंज झालं बट झाली एक नंबर वाटला. आता एकदम मोकळा आहे, बंद मोकळा झालं पूर्ण. सर्वांनी खूप एन्जॉय केली एवढ्या आपल्या ट्रिपमध्ये. महिनाभराची एवढी ट्रिप होती आपली.
सर्व लोकांनी जाम प्रतिसाद दिला. तरी आमचा सर्व एकत्र राहणं मिळणं म्हणजे एकदम भारी होतं. आता निघालं आपण इकडून मंदिराकडून निघालो समोर दिसते. मित्रांनो, हरिद्वारचा आपण अर्धा प्रवास करून पिंपलकोटीला आलेलो आणि आज संकष्टी चतुर्थी असल्यामुळे आज जेवणासाठी वरण भात आणि चवलीची भाजी आणि बाकी मिरची बटाटा पापड आणि काही मिठाई घेतली आहे. तर असं काही जेवणाचं नियोजन आहे आजचा. ते सर्वजण भाजीपाला घेतात इकडे समोर. जेवण करायला सुरुवात. आता काय जास्त टाईम झाला तरी चालेल, कारण की आता काय आपले 4 जण झालेले आहेत. आता फक्त आपल्या हरिद्वारला जातो होते सकाळी लवकर उठून. तर जाऊ रूमवर. तर मी रूम पण दाखवतो तुम्हाला. रूमवरती जाऊ, जेवण करताना भेटू मग डायरेक्ट. पण जेवणाचं सामान अजून जेवणाची तयारी पण चालू केली आहे. ते किचन बघितलं समोर. सर्वजण भाजी नेसायला बसेल इथं. इथं आमचे कांदा भाजी बनतात आणि तिथं चवलीची भाजी, त्याच्यानं डाळ. भात कुठे काय काय जेवायला काय काय? चवलीची भाजी केलंय, मिरची बटाटा केलाय आणि वरण केलंय, भात केलाय, पापड केलेत, भाजी केले. कशी चतुर्थी आहे म्हणून कणा वगैरे पाडला आम्ही. समोर दिसत तुला गणपती वगैरे मांडलाय. आणि सर्वजण आरतीला उभे राहिले. तुझा गडावा तुझेच कारणी माझा पडावा पेशू नको गुरंगा तुनारे का मागणी तुझी सेवा कर गाय जाणे अन्याय माझे गोत्यान कोणी गोरेश्वरा तुगार कोटी. आमचा भंडारा चालू आला इथं. सगळेजण बसले भंडाराला. शंभू आपला जेवण वगैरे झालेलं आहे आणि जेवण खूप छान होतं. डाळ भात, चवलीची भाजी होती आणि मिरची बटाटा, लाडू होता, पापड, लोणचा, चटणी होती. असं काही जेवण होतं आजचं, कारण की संकष्टी चतुर्थी असल्यामुळे आम्ही असं जेवण केलं. आणि आपला आजचा सेकंड दिवस आहे आणि उद्या आपला हरिद्वारला वस्ती होईल एक. आणि आता इथून सकाळी पण निघणार आहोत हरिद्वारसाठी. तर आजचा ब्लॉग इथे सेंड करतो आपण आणि जाई सकाळी भेटू करू. चला तर मित्रांनो, सर्वजण गेले, सर्वजण झोपले. आपण आता हॉटेलमध्ये बसायला गेलो, कॉटेजमध्ये. आपण पण जातो घरी, झोपतो मस्तपैकी. आता जोडी जाम चावतात मध्ये. चला तर बाय, गुड नाईट.